धनुष्य उचलून पाहिलं महाराज. हो, शेवटी जनक महाराज उठले. आज आपल्या या मिथिला नगरीमध्ये आलेले इतके सगळे वीर परमवीर असताना धनुष्य कोणी उचलू शकत नाही. आज काय आपली पृथ्वी निर्वीर झालेली आहे का? माझी जानकी अशीच राहील का? पृथ्वीवर एकही वीर नसावा? एवढे बोलणे ऐकले लक्ष्मणरावने ताडकन उठून उभे राहिले. आपल्याला माहिती आहे लक्ष्मण कोणाचा अवतार आहे? लक्ष्मण शेषाचा अवतार आहे. शेष शांत असतो, पण त्याच्या शेपटीवर पाय दिला की ताडकन उभा राहतो. फणा करून पंचफणा शिखरी. लक्ष्मणराव उठून उभे राहिले. महाराज, आपण विसरलात, जिथे सूर्य वंशातले दशरथ पुत्र आलेले आहेत त्या ठिकाणी आपण असं बोललात. आपली भाषा मागे घ्या. विश्वामित्र म्हणा, ए लक्ष्मणा खाली बस. तुला सांगितलं ना मिथिला नरेश कोण आहेत. मोठ्या माणसाला असं बोलू नये.